नमस्कार मित्रांनो, सगळेजण ब्लॉग बनवते म्हटलं चला आपण बी बनवून पाहू. घेतला मोबाईल आता आणि केला डायरेक्ट भाऊ कॅमेरा चालू. आज आमची देवपूजा झाली होती, अगरबत्ती करून नेमकीच खाली आलो. सगळ्याची वाट पाहतो तेवढ्यात आमचे साडू दुकान उघडते. साडूचं बघा ना, हेल्मेट लावून दुकान उघडते. माणसाचं कामच वेगळं आहे. काय म्हणाल फक्त साडू आहे, पण साडूचं एक बी कुणी या माणसामध्ये नाही. कसं राहील? अरे साडू म्हणजे डायरेक्ट आपला भाऊ आहे, काळजाच्या आतला माणूस आहे आपला साडू. विषय आहे का काही? आणि मग साडूचा विषय काय सांगता अजून? तेवढ्यात बघतो तर काय अमोल सरनं राम केला आणि लगे आवाज दिला. पाहतो तो काय अमोल सर बी पूजेची तयारी करत होते. भाऊ डायरेक्ट फुलं तोडत होते. आणि आजूबाजूचे आमच्या माणसं गॅरेजवाले कोणीच आले नव्हते. एस पी पगारे बी आला नव्हता. पगाराची वाट पाहत होतो. म्हटलं बडक आला का बघावं. बडक पण आला नाही. बडक कसं येईल म्हणा. हे बडक गॅरेजवाले कधी वेळेवर येतच नाही, कारण त्याचं काय भाऊ त्याच्या काळात कमाई होऊन जाईल, त्याला आता कशाचीच गरज राहिली नाही. त्यामुळे ते काही येत नाही बोलाव कर, त्याचं मनमानी कारभार आहे, त्याला मालकच नाही कोणी. वर आलो तेवढंच बघतो तर काय आमचे साडू डायरेक्ट साफसफाई करत होते ना भाऊ. साफसफाई करता करता कोणाला बोलत होते काय माहिती. त्याचा खूप मोठा विषय चालू होता बहुतेक. मी नुसतं उभं राहिलो पाहतच राहिलो त्याच्याकडं. आणि पाहत होतो काय त्याच्या काय भाऊ पैशाच्या गोष्टी, बड्या बड्या बाता, बड्या लोक त्या बड्या बाता, आपण त्याच्या मत काय बोलता भाऊ. मग आलो आपल्या दुकानात, घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आणि आपलं दररोजचं रुटीननुसार काम सुरू झालं. पण म्हटलं एकदा पेपर आला तर पेपरवर पाहावं काय येतं, एक नजर मारावं. तेवढ्यात बघतो तर काय अभिमानाची गोष्ट झाली ना भाऊ. डायरेक्ट परभणीमध्ये सारंगस्वामी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ना डायरेक्ट मानवी साखळीतून आहे ना भाऊ, शिवाजी महाराजची भव्य दिव्य अशी प्रतिमा उभी केली होती ती कॉलेजच्या आवारात. पाहतो तो काय मनाला एकदम अभिमान वाटला आणि म्हटलं चला आता एकदा आपलं राशी भविष्य पाहू. राशी भविष्य पाहायला गेलो तर कशाचं काय, आपलं जे आहे तेच आपलं फाटकच नशीब कधी बी. तुम्हाला कधी राशी भविष्याचा कधी फायदा झाला का? मला तर कधी झाला नाही. आणि आपला ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा, आणि तुम्हाला राशी भविष्य फायदा होतो का ते पण